सोशल मीडिया वास्तविक जगात मूलभूत झालंय का? हो. नाही रे, बरेचसे लोक हे पण मोमेंट ऑफ प्राईड घेत आहेत की मी सोशल मीडियावर नाही भाई, म्हणजे भाई मी आहे ना, मी भारीतलं, तुमच्यासारखा नाही. म्हणजे किती खालचे मी अरे, वरचा. मी चांगलेच समजू शकतो. हा, हे आज जसं मी आधी होतो हे सोशल मीडिया नाही, नाही मूलभूत याचं सारखं की आता गरज आहे का, ती मूलभूत गरज झाली का? आहे, माझ्या मते आहे. 100%. जसं अन्न वस्त्र निवारा आणि काही इकॉनॉमिकल 100%. शिक्षण आणि हेल्थ हा जो एक मुद्दा होता त्याच्यात हे जोडलं गेलं का? सोशल काय मीडिया वाटतं तुला तरी? हा, म्हणजे इंटरनेट ऑल टुगेदर खूप इन्फॉर्मेशन आहे रे, आणि त्यात सोशल मीडिया मेजर पार्ट फॉलो करते इन टर्म्स ऑफ डिस्ट्रीब्युटिंग दॅट इन्फॉर्मेशन. सो 100% तुझी मॅक्सिमम गोष्टी, तुझं डेटा कन्झम्पशन आज सोशल मीडियावरच आहे. कोणी जाऊन आर्टिकल वाचत नाहीये आज, कोणी जाऊन ब्लॉग्स वाचत नाहीये. ब्लॉग्स म्हणतोय परत, किंवा वेबसाईटवर जाऊन स्पेसिफिकली काहीतरी हवंय म्हणून वाचत इव्हन नाही. वाचन करायच्या ऐवजी पॉडकास्ट ऐकतो आपण. नाही, ते आपल्या फायद्याचं नाही नाही, आम्ही आमचा बघा ना, कारण की आम्ही खूप वाचन करणारे आहोत आणि ते तुम्ही वाचत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी वाचतो. करतो. ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही. ऑडिओ व्हिज्युअल हे माध्यम आल्यामुळेच खरं तर हे सगळं शक्य मागे आहे. पडलं. सो हा, तर पण तुला तुझ्या मुद्द्याला मी थोडं एक्सटेंड Extend करेन की हे जे शॉर्ट फॉर्म मध्ये न्यूज कन्झम्पशन, इन्फॉर्मेशन कन्झम्पन जे वाढलं सोशल मीडिया, हे घातक आहे का? मी नसतं आहे, सगळेजण मी तुला आपण सांगतो. मला एक पॉइंट सायकोलॉजिकल इश्यू वाटतो या सगळ्यांनी. कारण मला पटकन सगळं हवंय. मला म्हणजे Short मध्ये हवं सगळं. इन शॉर्ट सुद्धा आधी एक हे असायचं, आपला प्रेस मधला रिपोर्टर असायचा. तो व्यवस्थित एखादी माहिती आर्टिक्युलेट करायचा, व्यवस्थित लिहायचा, त्यातले हे सांगायचा, मुद्दे महत्वाचे सांगायचे. आता लोकांना तेवढं वाचायला वेळ नाही, असं म्हणून एक ऍप्लिकेशन आलं इन शॉर्ट. पण मग मला सांग, इंस्टाग्रामवर 6 तास ज्याचा स्क्रीन टाइम आहे, त्याला तुला असं वाटतं की ती माहिती पूर्ण घ्यायला वेळ पण नाही? त्याला कळतच नाही ना की तुला 3 सेकंदात किंवा 5 सेकंदात एखादा हे आवडला नाही, कंटेंट आवडला नाही, तुला 5 सेकंद तर मी लय म्हणलो रे. 3ऱ्या सेकंदाला तो स्वाईप अप आहे ना तुझा. आणि त्या माणसासाठी जो ते बनवलाय त्याच्यासाठी व्ह्युअरशिप महत्वाची होती. पण मला सांग की आता खूप अटेन्शन जगात- तुझा खटलेलाच आहे तसं. पण जगात एवढे इम्पॉर्टंट इश्यू असतो, कुठलाही इश्यू मला वाटतं की साधा आता राहिला नाही. तो इतका कॉम्प्लेक्सिटी मध्ये आता सपोज आता गाझा आणि इस्रायलचा जो विषय आहे, तो तुला शॉर्ट मध्ये कसा आम्ही देणार? त्याची लोकांना complexity कसं हवंय. आहे? अरे नाही नाही, पण मग त्याच्यावर तुझं ओपिनियन बनतं, मग तू कुठल्या तरी एका विंगचा बनतो. हो, पण शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन कन्झ्युम करताना बऱ्याचदा मिसइंटरप्रिटेशन होतं. एक्झॅक्टली, कारण कॉम्प्लेक्सिटी म्हणून तर आज अर्धवून जास्त सगळे अर्धवट ज्ञानीच आहेत ना. हा, पण माझं अर्धवट ज्ञानी सुद्धा सोशल मीडियावरतीच त्याचं अर्धवट ज्ञान सांगतो आणि ज्ञानी बनतोय. म्हणजे कळते का, जिथनं अर्ध आलं त्याच्या अर्ध्यातनं अर्ध गेलं, अर्ध्यातनं असं म्हणजे ते झिरपत कान गोष्टी आठवतात ना. कान गोष्टी सारखे ते. हा, चायनीज विस्पर. पण मुद्दा तो नाही, मी कसं म्हणतोय की समजा मी ॲज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कॉन्टेंट, जसं बऱ्याचदा खूप जेनेरिक करतो, खूप सिम्पल करून टाकतो, की मी आज रीलवर ढकलत कोणत्या तरी जुन्या पिक्चरचं रील पाहिली, एखादा सीन पाहून घेतला. आता हे शॉर्ट फॉर्म ऑफ कॉन्टेंट मला पाहून आवडला, सो मी म्हणजे जर माझी अक्कल बरोबर आहे तर मी जाऊन वाचतो याच्याबद्दल की हे कशातला सीन आहे बाबा, काय आहे. आणि मग कदाचित मला जर थोडेसे रिव्ह्यू 1-2 पटले त्यातल्या त्यात, जुना पिक्चर असल्यामुळे मी जाऊन पूर्ण पिक्चर बघन. बट जर तुम्ही न्यूजच्या बाबतीत असं करताय, तू की एवढीच हेडिंग वाचली की 5 कुत्र्यांनी 100 लोक मारली, आता तू उद्या जाऊन म्हणशील की ही ब्रीड घेऊच नको. तर हे 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 मिसइंटरप्रिटेशन झालं त्या न्यूजचं. पण काय होतं माहितीये का, की ही क्युरियोसिटी तुला जाऊन ती फुल न्यूज बघायची तयार करतं का सोशल मीडिया? इन टर्म्स त्यांचं आधीच design क्लिअर कसं आहे? केलेलं आहे ना. त्यांनी क्लिअर केलं होतं की तू जर हुशार माणूस असेल तर. आणि तुझं इंटरेस्ट ऑफ डोमेन असेल. हा, इंटरेस्ट ऑफ डोमेन आहे ना. कारण हे बघ, आता मगाशी अज्ञात म्हणला की 3 सेकंदानंतर आपण ते ढकलून देतो. पुढे ढकलून देतो. अरे पण याच्या सोशल मीडिया यायच्या आधी पण जेव्हा हे काय गोष्टी होत्या, तेव्हा मी न्यूजपेपर घरी येत होता, तेव्हा मी फक्त एकच पान उघडत होतो जे मला आवडत होतं. बरोबर. त्याच्यात एकतर मग 4थ्या पानावरती मला वाटतं जॉब रिलेटेड गोष्टी असायच्या, ते पान उघडलं जायचं. नाहीतर माझी आवड फिल्मीतून किंवा क्रिकेट दुनियात असेल तर शेवटचं पान उघडलं जायचं. किंवा खळबळीत आजच्या न्यूज बघायच्या असतील लेटेस्ट काल झालेल्या, तर पहिलं पान वाचलं जायचं. त्यामुळे आवड हा विषय नेहमीच होता. सोशल मीडियाला तुम्ही ब्लेम करू शकत नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुला ह्याच्याबरोबर आता ओपिनियन पण द्यायचंय. आता तुला विचारलं नाही विचारलं तुला वन वे कम्युनिकेशन होतं ते, आता टू वे झालंय. तुझी मिसइन्फॉर्मेशन तुझ्यापाशीच होती, तुझं अज्ञान तुझ्यापाशी होतं. आता काय होतं की तुझं अज्ञान सगळीकडे पसरवलं जातं. आणि ते न्यूज आलेली जी गोष्ट होती, ते न्यूज तू त्यातनं माहिती घ्यायचा,
आणि ती तुझ्यापर्यंत संपायची, कारण एक गोष्ट संपली. नाही, ती माझ्यापर्यंत संपत नव्हती तेव्हा, ती चर्चा व्हायची पण ती त्या टपरीवर बसणाऱ्या 10 जणातच होत होती. हा, आता हीच गोष्ट तू एका ठिकाणी शेअर करतो जिकडं 10 लोकांच्या ऐवजी 100 लोक आहेत 100. आणि असे 100 ग्रुप आहेत तुझ्याकडे. बरोबर. उद्या तुझं फॉलोइंग एक 100-200 लोकांचा आहे. बरोबर. प्लस कदाचित तू खरा पण नाही. नाही, पण मग जर आता मूलभूत गरज सोशल मीडिया या मुद्द्याकडे आपण जर बघितलं तर आता ही जी काही चर्चा आपण करतोय की याच्याने असं सोशल मीडियामुळे हे हा, झालं, हे- ते झालं, हे- ते झालं, तर मग मूलभूत गरज ह्या पॉइंटवर आला तर मग असे आपण अँड्रॉइड नोकिया या त्या विंडोज बद्दल बोललो. तर मला एक सांग की जेव्हा अँड्रॉइड इंट्रोड्यूस झालं की इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती झाल्यानंतर, तेव्हा नोकिया सारख्या कंपनी म्हणले की आमचं हे काय ठरलेलं आहे की आम्ही असंच करणार आणि आम्ही असंच राहणार. तर एक काळ होता की जेव्हा नोकिया हा बेस्ट सेलर होता, ओनली सेलर आणि त्या स्पर्धेत तो मागे पडला. का? कारण अँड्रॉइड इंट्रोड्यूस झाल्यानंतर काळाप्रमाणे बदललं गेलं नाही. तर सोशल मीडिया ही मूलभूत गरज आहे का? आज तर आहे, काळाप्रमाणे बदलावं लागेल. पण काळाच्या मागे जाणार. 100% Irrelevant राहशील. तू irrelevant राहशील 100%. पण त्याच्यात स्वतःचं भान जपणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली, हा मुद्दा गरजेचा आहे की तुला स्वतःला किती काय करायचंय, किती वेळ बघायचंय, कुठला कॉन्टेंट बघायचा आहे, किंवा मी म्हणतो आता कुठला कॉन्टेंट बघायचा याच्यावरती लिमिट राहिलेलं नाही. मला सगळाच कॉन्टेंट दिसतोय आजकाल. मला जो बघायचा नाही तो पण दिसतोय. मला प्यारी प्यारी आखिया पण दिसतंय आणि मला ते थ्रीसम फोरसम पण दिसतंय आणि मला ते गंदी बात पण दिसतंय. मला त्याच्यानंतर नोबेल प्राइज कोणाला मिळालं ते पण दिसतंय. मला सगळंच दिसतंय. मला आता याच्यात लिमिटच पण राहिलं. मला असं वाटतं की ह्याच्यानंतर मुद्दा असा होतोय की माझा मेंदू ते प्रोसेस करायला सक्षम आहे का, सगळी इन्फॉर्मेशन. त्यालाच धरून मलाही एक प्रश्न आहे चौघांना. सोशल मीडिया आलं, ठीक आहे, तुमचं कंटेंट कन्झम्पशन बद्दल बोलणं झालं. तुमचं कंटेंट पोस्टिंग बद्दल काय म्हणणं आहे? हे काय जे तुम्ही स्वतः करताय. म्हणजे आता हे आपण ठरवून ही एक आयडेंटिटी कॅरी केलेली, कारण ही आपल्या बरोबर अनेक लोकांची मत आहेत आज. फक्त ब्लंटली ओपनली बोलली जात नाहीये आणि आपण हे सगळे अनुभव घेऊन बोलतोय आज. चेहरा यासाठी लपवतोय की कारण नकोय आम्हाला काय चेहरा दाखवला तर नाही दाखवला. भित्री आहोत. हा, आहे तर आहे भित्री. चला, मला काय मार करायचं? खाल्लेला आवडत नाही. मला जेलमध्ये नाही जायचं. माझा मुद्दा असा येतो की जेवढे लोक आज आपण सोशल मीडियावर आहोत आणि जेवढ्या लोकांना आपण सामान्य यांना फॉलो करतो, ती लोक सुद्धा जे पोस्ट करतायत त्या त्यांच्या 24 तासात मधला एकच क्षण आहे जो आनंदाचा आहे. हो. पण तो अशा पद्धतीने प्रोजेक्ट केला जातोय की त्यांचं अख्खं लाईफच इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याने काय होतं ते अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सुरू होत आहेत ना. हो, म्हणजे तुला ते कळतंय claim का आपण की ह्या वयात ज्याचं लग्न नाही होते त्याला दिसतं की प्रत्येक जण लग्न करतोय. तो माणूस किती डिप्रेशन मध्ये जाईल बरं. त्याचा मेंदू, तो मी तेच म्हणलं की त्याचा मेंदू कॅप्चर, त्याची भावना, मानसिक आरोग्य त्याचं आहे का चांगलं हे सगळं प्रोसेस करायला, तर नाहीये. याच्यावर परिणाम झालाय, याच्यावर आपण आणि खूपच झालेलं आहे. आणि जर तू एखादी गोष्ट मूलभूत गरज म्हणतोय तर ती अन्न ही तुझी मूलभूत गरज आहे. ते चांगलं नाही घेतलं तर तुझं पोट खराब होणं आहे ना, तुझ्या आरोग्यावर परिणाम होणं आहेच ना. सेम मला वाटतं सोशल मीडिया पण तसाच आहे. नाही, पण नाही आता आहे. तुम्ही बोलताना मला असं जाणवतं की इट इज नॉट ऍब्सोल्युटली नेसेसरी. कारण का तुम्ही जसं म्हणतायत की आता परत मॅटर ऑफ चॉईस आहे की तुम्ही जर त्या सेट ऑफ माइंडचे आहेत की मला पर्टिक्युलर गोष्टच कन्झ्युम करायची, मग तुम्ही ॲज अ पर्सन नेहमी चूज करू शकतात की पुस्तकात जाऊन करू मी का फक्त गुगल उघडून गुगलवरच म्हणजे सर्च करेल आणि तेवढ्यापुरतीच माहिती घेऊन संपवले विषय. कळतंय का तुला? ते एक लिमिट सेट करू शकतात तुम्ही की मला दुसऱ्यांचं ऐकून नाही घ्यायचंय बळजबरी, आणि मला माझं जे काही म्हणणं आहे नाहीये ते पर्सनलीच कदाचित सांगायचंय जाऊन, कारण तिथे 4 लोक कान आहेत बसून ऐकतात. हे जर असा काही टाईपचा काही माइंडसेट असेल तर इट वर्क्स फॉर यू की तुम्ही नसले सोशल मीडियामध्ये तरी चालेल. इररिलेव्हन्स मध्ये अजून एक गोष्ट, एक ऍप्लिकेशन आपण विसरलोय किंवा कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये काही रस राहिला नाही. एक काळ आला होता मध्ये जेव्हा आपण सगळे एका काय मित्रांचं भेटायचं ठरलं, तेव्हा खूप मोठे काहीतरी एक गेट टुगेदर असेल तर तिकडे हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक डिश यायची आणि ती जी डिश मागवली आहे त्याचे 10 जण फोटो काढायचे आणि ते स्नॅपचॅट वरती टाकले. सगळीकडे झोपतोयस, तू झोपत असताना एक स्नॅप पाठवला जायचा. का? कारण तुला ती स्ट्रिक मेंटेन करायची. मॅट्रिक्स मध्ये अडकले. हा, तू हजेरी देतोय. हा, हजेरी देतोयस. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तू दाखवतोयस. मी आता ड्राईव्ह करतो, कार चालवतानाचा फोटो करायची पोरं टाकायची, करतात की कार चालवताना फोटो टाकला. तू इवन आज कुठे फिरून जरी आलास त्याचा तू फोटो जोपर्यंत टाकत नाहीयेस
तोपर्यंत तू फिरून आलायस हे तू सांगत नाहीस. किंवा मी फिरून आलोय तर माझा जो आनंद आहे तो तुम्ही पण घ्या, हो. नाहीतर मला आनंद भेटतो तुम्ही आता जा. माझ्या आयुष्यातल्या फक्त आनंदाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो, बाकी सगळं नाही दाखवत. माझ्याकडे पैसा आहे नाहीये हे मी नाही दाखवत. माझ्या आयुष्यात वैवाहिक आयुष्याचे लागलेत हे मी नाही दाखवत. माझा बाप मला 2 कान पडतो हे नाही दाखवत. माझ्या ऑफिसमध्ये माझी इतकी ठासून मारली जाते हे मी नाही दाखवत. मी कोणीच दाखवत नाही. खरं तर ना आता हा कॉन्टेंट यायला पण सुरुवात झाली माहितीये का, की हो, कारण की ह्याची पण community बनवली ना. रिॲक्शन येणार खाली कॉन्टेंट. म्हणजे मध्यंतरी मी एक बघितलं की घरात काहीतरी मुलगा गेला आणि त्याने कॅमेरा लावून ठेवला आणि मग त्याच्या बापाने त्याला फार आरडाओरडा केला आणि त्याने ते पोस्ट केलं की हाऊ माय फादर रिॲक्ट ऑन दिस 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 हो. दिस. सो तो हे पण यायला लागलंय, पण आता हे वेगळ्या पद्धतीने मांडलं जाते, तो वेगळं म्हणतो. कारण की त्याच्याही समस्या तशाच येणार चालू होतं. हा त्याच्याही समस्या असंच होणार की बघा माझं दुःख जगात म्हणजे माझ्या इतकं करुणेचा सागर कुणीच नाही. नाही, पण मला आता स्नॅपचॅट बद्दल बोलताना असं जाणवलं की एकंदरीत प्रत्येक गोष्टी आपण काय करतोय किंवा काय नाही करतोय. तर बऱ्याचदा त्या स्नॅपचॅटवरती ड्राईव्ह करताना किंवा मी शॉपिंग केली, नायकीचा शूज घेतला, मी ह्या गोष्टीचं हे घेतलं ते घेतलं हे टाकलं जातं. पण त्याचबरोबर आपण ऍडमिट झाल्यानंतर दवाखान्यातले पण साथ मी बघितले की ते बापरे, सलाईनचे जखम. त्यानंतर आजकाल ते डॉग लवर खूप प्रकरण सुरू झालेलं आहे. तर कुत्र्याला आंघोळ घालायला कुठल्या तरी त्या केअर सेंटर असतंय काहीतरी नवीन, ते मला माहित नाही. तर त्या केअर सेंटरला गेल्यानंतर त्याला कसं हे केलं गेलं हे टाकण्यात येतं. आता मला असं म्हणायचंय याच्यावरती की ही गोष्ट मला पर्सनली आवडत नाही, पण मी बघत नाही का आता हे मला माहिती कसं, तर मी हे बघतो की अच्छा हे असं असं चालू आहे, असं असं चालू आहे, पण मी ते स्नॅप करतोय का तर मी करत नाही. तर जो तुझा मुद्दा होता की तीक्ष्ण त्याच्यावरती धारधार मारण्याचा किंवा आपल्याला एकंदरीतच प्रत्येकाचं जे जे काय मत आहे त्याच्यावरती, की हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की मला बघायला आवडतं की हे काय चाललंय काय नाही चाललंय. रादर किंवा असं वाटतं मला कधी कधी हा सगळा विषय पुढे नेताना की एक काळ आला होता की जेव्हा कम्प्युटर ही गोष्ट मध्यंतरी खूप गव्हर्नमेंट ऑफिसेस कॉर्पोरेटमध्ये वापरली जायला लागली आणि त्या काळात आपलं शिक्षण होत होतं, आपण स्कूलिंग करत होतो आणि त्या काळात आपल्याला थोडंसं हँडलिंग पटकन जमत होतं. तेव्हा आपले वडील किंवा आपलं जे जनरेशन होतं, आपल्या पुढचं जनरेशन जे आपले वडील किंवा आजोबांच्या वयाचे कार्यक्रम आणि या क्षेत्रात जॉब करत होते त्यांना ए बी हे जे काही चालू होतं, असं वापरलं हे जे काही चालू होतं, हे जे काही चाललंय किंवा आजही ते असं बघितलं तर सेल्फी घेताना असं काहीतरी मोबाईल आहे, तर हे तंत्रज्ञानात ते कुठेतरी मागे पडतात. आता मी स्नॅपचॅट या विषयाला परत येताना असं म्हणेल की ह्या पिढीचं जे काय चाललेलं आहे आता, ते काय पाठवतायत, काय करतायत, काय नाही करतायत, याच्याशी मी थोडासा माझं अशी इच्छा आहे की मी थोडंसं कनेक्टेड राहावं. भले मी मला ते करायचं की नाही हा माझा कॉल राहील, फोमो पण झाला. मला ते हे पण मला ते बघायचं की काय चाललंय. उद्या त्या जनरेशन मध्ये काहीतरी नवीनच आलंय आणि मला माहितच नाही. रिलेव्हंट राहण्यासाठी म्हणजे मला इन्फॉर्म्ड ओपिनियन किंवा इन्फॉर्म चॉईसेस तुला बनवायचे, तुला इन्फॉर्म चॉईसेस बनवायचे. तू जर त्याच्या मागे पळत राहिला तर ते नेहमी तुझ्या पुढेच राहणार आहे 100%. पण मला त्याच्या मागे पळायचं असं नाही. तुला इन्फॉर्म मला ते कळतंय ना, ठीक आहे, मला कळतंय इथपर्यंत माझं मत आहे की मला बघायचं काय चाललंय काय नाही चाललंय. आता जसं आपण मगाशी डेटिंगचा विषय गेला तो वेगळा विषय, पण आता डेटिंग मध्ये ते सिच्युएशनशिप आलंय हे आलं त्याच्यावरती Benching आलंय. वेगळा विषय होईलच 100%. पण त्याच्यालाही कुठे ना कुठे सोशल मीडिया हे प्रकरण आहे जबाबदार, कारण तुम्हाला अवेलेबिलिटी जोरात आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक व्यक्तीची आवड निवड आणि काय आवडतं हे लगेच कळतंय. त्याच्यामुळे तू अप्रोच करताना पहिले गुलाबाचं फुल आणि लव्ह लेटरच दिलं जायचं. पण आता एखाद्याला जर कुत्रा आवडत असेल तर त्याला छोटं कुत्र्याचं पिल्लू म्हणून दिलं जातं. म्हणजे कुत्रा घेऊन त्याला एखाद्याला डेटवर जाण्यासाठी जर निसर्गप्रेमी असेल तर त्याला पहाडावर जाण्यासाठी अप्रोच केलं जातं. तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे बदलल्या. मग आता याची काय डिमांड वाढली, जो डिमांड आणि सप्लाय हा मोठा विषय आहे बिझनेसचा. ते सिच्युएशनशिप का सुरू झालं तेच डिमांड अँड सप्लाय हा त्याचा मोठा विषय. सोशल मीडिया त्याला आहे कारणीभूत, कारण पटकन अवेलेबल आहे आणि काय आहे कसं आहे, माझी आवड कशी नाहीये त्या हिशोबाने चॉईसेस करणं. आता हे चांगलं किंवा वाईट याच्यावरती मला वाटतं एक एपिसोड होईल. जायचं